वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, सध्या आपण नाशिक तपोभूमी या सिरीजमध्ये नाशिकच्या काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची सफर करत आहोत, भेट घेत आहोत. आणि हीच सफर आपल्याला आज घेऊन आलेली आहे तिळा गणपतीला. तिळातिळाने वाढणारा गणपती म्हणून या गणपतीला तिळा गणपती असं नाव पडलेलं आहे. यामागची काय आख्यायिका आहे, काय कहाणी आहे आणि हे सुंदर मंदिर कसं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. असं म्हटलं जातं की नाशिकमधील सर्वात जुने प्राचीन मंदिर म्हणजे तिळा गणपती मंदिर. अगदी काळाराम मंदिर किंवा कपालेश्वर मंदिराच्याही आधी याचे बांधकाम झाले आहे. या मंदिरामुळेच या भागाला गणेशवाडी असे नाव पडले. गाडगे महाराज पुलावरून आपण गणेशवाडीत जातो. उजव्या हाताला असलेल्या एका उंचवट्यावर हे मंदिर स्थित आहे. 20-22 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे मंदिर नजरेस पडते. साधारणतः 750 वर्षापूर्वीची गोष्ट. या भागातील एक रहिवासी श्री भडके यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. नवीन घर बांधण्यासाठी पाया खणत असताना त्यांना जमिनीत ही मूर्ती सापडली. मग घर बांधत असतानाच घरासमोरील भागात एक सुंदर मंदिर बांधून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भडके यांनी केली. दगडी बांधणीच्या या भक्कम मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. थोडे वाकून आपण आत जातो. समोरच हात जोडून उभा असलेला, उपरने पांघरलेला आणि गणेशाचं वाहन असलेला उंदीर आपल्याला बघायला मिळतो. अजून आत असलेल्या छोट्याशा गाभाऱ्यात आहे हा तिळा गणपती. या गणपतीला तिळा गणपती का म्हणतात? एका आख्यायिकेनुसार ही मूर्ती तिळतिळ वाढत जाते म्हणून हा तिळा गणपती. पण खरं कारण तिळगुळाशी संबंधित असावं. कारण पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला आपण तिळ चतुर्थी म्हणतो. या दिवशी जुन्या नाशिककरांचे पाय वळतात ते गणेशवाडीकडे. तिळगुळाचे लाडू, वड्या, हलवा या गणपतीला खूप प्रिय. त्याला तिळगुळ दिल्याशिवाय आपली संक्रांतच पूर्ण होत नाही. 2-2.5 फुटांची ही गणेश मूर्ती. त्या दिवशी मूर्तीला छान सजवण्यात येतं. त्याचा गोंडस गोड चेहरा, डोळ्यात मिश्किल भाव अधिकच खुलतात. त्याच्या पुढ्यात तिळगुळाचा लाडू ठेवल्यावर वाटतं की आत्ता हा बाप्पा आपल्याशी गोड गोड बोलू लागेल. मंदिराच्या एका भागामध्ये आपल्याला मारुतीरायांचंही दर्शन होतं. या गणपती मंदिराची देखभाल आजही भडके कुटुंबाकडे आहे. मध्यंतरी त्यांनी या मंदिराचे दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम केले, पण मंदिराच्या मूळ ढाच्याला अजिबात धक्का न लावता अगदी जुन्या पद्धतीने गुळ, चुनखडी, रेतीचा वापर केला आणि मंदिर पूर्वीसारखे भक्कम केले. मंदिराच्या बाह्य भागामध्ये आपल्याला देवीचा हा एक सुंदर मुखवटा मिळतो. हा मुखवटा कुठल्या देवीचा आहे तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून जरूर सांगा. मित्रांनो, तुमचं लाईक आणि तुमचे कॉमेंट्स आमचा उत्साह कायमच द्विगुणित करत असतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. परत भेटू अशाच एका अनोख्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय अँड थँक्यू.